शिवंदेश्वरमध्ये 25 तारखेला आत्मदहनाचा इशारा. प्रशासनाचा सुस्त कारभार. शिवंदेश्वरमधील बहिष्कृत सपकाळ कुटुंबाने येत्या 25 तारखेला तहसीलदार कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. एक अत्यंत थरकाप उडवणारी आणि प्रशासनाची डोळे उघडणारी बातमी. शिवंदेश्वर गावातील दाजी सपकाळ आणि अर्जुन सपकाळ यांच्या संपूर्ण कुटुंबावर गावाने टाकलेल्या सामाजिक बहिष्काराचे प्रकरण आता अत्यंत भयानक वळणावर पोहोचले आहे. गावकऱ्यांचा अमानुष छळ आणि स्थानिक प्रशासनाच्या नाकारतेपणाला कंटाळून या हताश कुटुंबाने आता थेट मृत्यूला कंटाळण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 25 तारखेला हे संपूर्ण कुटुंब तहसीलदार कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करणार आहे. जर या कुटुंबाच्या जीवाला बरे वाईट झाले तर त्याची संपूर्ण जबाबदारी सुस्त प्रशासनाची असेल असा थेट इशारा पीडितांनी दिला आहे. गावानं जरा आम्हाला वाईट टाकले, म्हणजे आता 5-6 वर्षे झाले तर वाईट टाकले. गाव कुणाबरोबर बोलू देत नाही. आम्ही कुणाच्या दारात दिसलो तरी अशा बायका बोलतात की त्यांच्या वाईट टाकले, त्यांच्याबरोबर बोलायचं नाही, बोललं तर 5,000 रुपये दंड आहे. तिथून झालं मुलाचं लग्न माझ्या ठरलं. मुलाचं लग्न ठरलं म्हणून गाववाल्यांच्याकडं भांडी मागायला गेलो दाजी पाटलाकडं. दाजी पाटील बोलला किसन पाटलानं मंडळानं सांगितलं भांडी द्यायचं नाही तर आपलं तुम्ही त्यांना विचारा. तर म्हणलं असं कसं बोलतं, आमचं पण पैसे आहेत त्यात. तर नाही तुमचं पैसे असू नाही तर नसू, भांडी तुम्हाला भेटणार नाहीत, भांडी नाही देणार. पाणी आम्हाला आता 6 वर्ष झालं पाणी नाही आम्हाला. 6 वर्ष आम्ही स्वतःच पाईप टाकला आहे, स्वतः पाणी घेतलं आहे. ग्रामसेवकला बोलायला गेलं, ग्रामसेवक म्हणतो तुम्ही मागायचं, तुम्हाला देतील ना पाणी, घ्यायचं, आम्हाला सांगताय का. किसन पाटील म्हणतो स्वतः पैसे खर्चायचं आणि पाणीला पाईपलाईन घ्यायची. काय असं बोलायला गेलं की गाववाले भरपूर छळतात. आणखी म्हणून ते लय टेन्शन झाला म्हणून उठलो आणि पोलीस स्टेशनला गेलो. तर पोलीस स्टेशनचे साहेब काय बोलत, तुमची यांशी आम्ही घेत नाही. का घेत नाही तर नाही घेत, त्यांचं घर बांधू देणार. आमच्या जाग्यात घर बांधलं जबरदस्तीनं आमच्या बाजूवाल्यानं. तर दगडू बाजीबा सपकाळ यांनी घर बांधलं म्हणून आम्ही विरोध केला की नाही बांधायचं. ती म्हणलीत बांधणार. पोलीस स्टेशनला गेलो, पोलीस म्हणला बांधणारच, साहेब म्हणला बांधणारच. वाळवे साहेब बोलत बांधणारच, ऐकणार नाही. तुम्ही इथं बसा तिथं बसा. माझ्या जावाचा हातपाय दुखत, ती डॉक्टरपाशी गेलेली, आम्ही तिघी जावा गेलेलो तिथं. तर डॉक्टर मी काय बोललो, खाली बस तिथं. तर म्हणली नाही माझा लय पाय दुखतोय, माझा लय हात दुखतोय. तर सर आलं तिकडून, ते साहेब आलं तिकडून, उठ 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 तिकडं बस. तर ती म्हणली माझा पाय दुखतोय. अजून कुठं दुखतोय, अजून लय दुखायचं आहे, अजून लय चोळायचं आहे तुम्हाला, अजून लय फेऱ्या घालणार आहे, तुम्हाला वाऱ्या करायला लावणार आहे, तुम्हाला चांगलीच चोळतो, तुम्ही लय आगाव व्हायचा माणसं, असं आम्हालाच साहेब बोलायला लागलं. त्यामुळं आता काय करणार, साहेब पण दखल घेणार. साहेबांना 2-3 वेळा बोललो. दुसऱ्या दिवशी शुक्रवारची गेलो एनशी द्यायला गेलो तर 4 वाजल्यापासून मला त्या साहेबांनी 11 वाजेपर्यंत बसवलं. साहेब गेलं. पोलीस लोक टाइमबान मी जाऊ कशी, मी एकटीच आहे बोललो. तरी पण पोलीस लोक माझी दखल घेणार. मग एकटी मी लेडीज तिथं 11 वाजेपर्यंत बसलो. त्यावेळेला साहेबांनी पण माझा विचार केला पाहिजे, त्यांना पण आई बहीण असेल का नसेल. 11 वाजता रात्रीच्या 11 वाजता मी गेलो. मग त्यांनी पण माझा विचार केला पाहिजे होता, ही बाय माणूस आहे. मग मी माझ्या दिरांना बोलवलं, ते कामाला गेलेलं. तर मग ते रात्री आलं तेव्हा मला नेलं. कारण काय आमच्याकडं गहू वाघ हे ते समजच आहेत. एकटी बाय माणूस मी कुठं जाऊ शकतो. मग त्यांनी माझा विचार कसा केला नाही. मग सरकार कशाला पाहिजे. सरकार जर लेडींचा विचार करीत नाही, गोरगरिबीचा करीत नाही, पश्चाताप आम्हाला गाववाला देतात, नको जन्म करतात, तिथं सरकार आमचं दखल घेत नाही तर तिथं राहायचं कसं. मग त्यांच्या पुढं जीवन दिलेला परवडल. आत्महत्या करून घ्यायला पाहिजे. आता त्यांच्या इथं राहायची म्हणजे सोयच नाही, गावानं ठेवली आम्हाला. आत्महत्या करून घ्यायला पाहिजे. आत्महत्या करून त्यांच्यासमोर आमची मैतं पडली पाहिजेत आणि पडावीतच. यांनी एवढा आम्हाला पश्चाताप दिलाय की गावात राहायची आमची अपेक्षा नाही. तुम्ही आत्मदहनाचा इशारा दिलाय, नेमकं काय प्रकरण आहे. मी भीमराव रामचंद्र सपकाळ, शिवंदेश्वर राहणार. गाववाल्यांनी आमच्यावर बहिष्कार टाकलेला आहे. तर आमच्या पुतण्याचं लग्न होतं. पुतण्याच्या लग्नात आम्हाला भांडी दिली नाहीत जेवणाची. आणि देवळामध्ये जे आमच्या परंपरेनुसार चाललेलं बाशिंग सोडायला देवळामध्ये जातात, तर त्यांनी मुद्दाम होऊन देवळामध्ये टाळं मारलं. त्याच्यानंतर आमचं गावचं सार्वजनिक जे ग्रामपंचायत पाणी देते ते पाणी आमचं बंद केलं. आणखीन रोड आमचा बंद केला. तर आता
रोड बंद केला. आणखीन आम्हाला आता काही जास्त म्हणजे जगण्याची काही आता विचार आले नाही. गाववाले सगळे मिळून आम्हाला खूप त्रास देतात. तर आता आम्ही लास्ट पर्याय हा केला आहे की तहसीलदार कार्यालयासमोर जाऊन आपलं आत्मदहन करणे. आता जगण्याची काय आता विचारच राहिलेली नाही. त्याच्यामुळं आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला बी आमची तक्रार घेत नाहीत. तर पोलीस स्टेशनला गेले की ते म्हणतात की आम्ही तर तुमची काय तक्रार घेणार आहे, जावा तुम्ही पुढं पाटणला जावा. मग आता आम्ही काय करायचं आता ते आम्हाला नेमकं पण सुचत नाही. त्याच्यामुळे आम्ही येत्या 25 तारखेला पाटणला तहसीलदार कार्यालयासमोर जाऊन आत्मदहन करणार. 25 तारीख उजडण्यापूर्वी हे सुस्त प्रशासन जागे होणार का? एका निष्पाप कुटुंबाला जिवंतपणी सामाजिक बहिष्काराच्या खाईत लोटणाऱ्या त्या गुंडांना आणि जबाबदार अधिकाऱ्यांना जेलची हवा मिळणार का? की प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे 25 तारखेला एखादा मोठा अनर्थ घडणार? हाच आजचा सर्वात मोठा प्रश्न आणि गंभीर प्रश्न आहे. अशा सर्व घडामोडींसाठी पाहत राहा लोकसम्राट.